मित्रांनो तुमचं स्वागत करतो परत माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण जाणार आहोत चिपळूणमध्ये। गेले 3 दिवस खूप जोरात पाऊस पडतो आहे मुसळधार, आणि आता आज तिसरा दिवस चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण झाली। तर आज आपण बघूया कसं काय तिथे पाणी भरलं आहे, कुठल्या ठिकाणी भरलं आहे, तुम्ही नक्कीच बघा आणि मित्रांना आपल्या चिपळूणकरांना शेअर करा। तर आता पहिलं आपण आलो आहोत अंडन ब्रिजवर। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पाण्याची लेवल खूप वाढली आहे आणि घरात पण गेलेत काय लोकांच्या पाणी, इकडे बघू शकता, आणि बाजूला शेती आहे तिकडे पण गेले। पाऊस अजून चालू आहे त्यामुळे अजून भरण्याची शक्यता खूप आहे, आत्ताच खूप आहे। आपण आता आहोत एनरॉन पुलाच्या बरोबर वर, आणि तो आपल्याला मापातला पूल दिसतो। हा रोड आहे, आपण फरशीवरून बाजारात जाताना ब्रिजच्या अगोदर मापातल्या तिथे पण खूप पाणी भरलं आहे। आणि आता आलो आहोत आपण इथे गांधारेश्वरच्या पाठी मंदिर आहे गणपतीचं, तिथे पाठी पण खूप पाणी आहे, बघू शकतो मी। आणि गणपतीचं मंदिर। मित्रांनो आता आपण आलो बरोबर मापातल्या पुलाच्या वर, हा मापातला ब्रिज आहे, त्याच्या खाली पण फुल पाणी एकदम। इकडे MIDC फुल, तिकडे पण, आणि या साईडला तिकडे एनरॉन पूल आपण मगाशी गेलेलो, या साईडला स्मशानभूमी, आणि तिथे मध्ये पाणी साचलं आहे, तुम्हाला दाखवलं मगाशी तिथे पाणी साचलं। पाण्याचा वेग अतिशय जोरात आहे। गेल्या 3 दिवसापासून हा पाऊस पडतो त्यामुळे हे सगळं होतं आहे। खूप पाणी आहे, प्रत्येकाच्या शेतीत वगैरे पाणी जातं आहे। तर आता जाऊया आपण पुढे मापात। तर मित्रांनो आता आपण आलो आहोत मापात, ते आपल्या जिमखान्याच्या अगोदर, तिथेही खूप पाणी भरलं आहे, बघू शकता तुम्ही। सगळीकडे पाणी खूप भरलं। त्या साईडला लोक पुढे गेले। मित्रांनो जेवढं साथ देईल तेवढे व्हिडिओ दाखवली, अजून खूप आतमध्ये पाणी आहे त्यामुळे जायला जमलं नाही, तर जेवढं होईल तेवढं मी दाखवलं। अजून खूप पाणी आहे बाजारात।